तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। यंदाच्या गणेशोत्सवात बाप्पाच्या आगमनावर महागाईची छाया पडली असून गणेश मूर्तींच्या किमतीत तब्बल 25 ते 30% वाढ झाली आहे। कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढ, वाहतूक खर्च आणि कुशल कारागिरांच्या वाढलेल्या मजुरीमुळे गणेश मूर्तीची दरवाढ झाली आहे। त्यामुळे यंदा गणेश भक्तांना बाप्पाच्या मूर्तीसाठी अधिक खर्च करावा लागणार असून सर्वसामान्यांच्या खिशावर याचा मोठा परिणाम होणार आहे। ज्या ठिकाणी आधी 1000 रुपये किमतीची गणेश मूर्ती मिळत होती, आता तीच मूर्ती 1400 ते 1500 रुपयांपर्यंत मिळणार आहे। सध्या गणेशोत्सवाचे वेध लागल्याने बुलढाणा जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये बाप्पाच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। मात्र यंदा बाप्पाच्या मूर्तीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाल्याने भक्तांचे बजेट कोलमडले आहे। शाडूची माती, प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग आणि वाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढल्याने मूर्तिकारांना नाईलाजाने किमती वाढवाव्या लागल्या आहेत। एकीकडे बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला पोहोचला असताना दुसरीकडे महागाईमुळे भक्तांच्या आनंदावर विरजण पडल्याचे चित्र आहे। तरीही सर्व संकटांवर मात करत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाचे उत्साहात स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत। MCN न्यूज मराठीकरिता रवी शेगोकार, बुलढाणा। माझा धंदा मूर्त्यांचा बऱ्याच वर्षापासून आहे। वडिलोपार्जितचा धंदा आहे। आता महागाई असल्यामुळे परवडत नाही या धंद्यामध्ये। मजुरी जास्त झाली, सर्व महाग झालं। सर्व सगळं म्हणजे कलर महाग झाला, POP महाग झाली, मजुरी महाग झाली। 75% खर्च लागतो या धंद्याला, 25% उरता। 5-6 मजूर आहे माझ्याकडे, 500 ते 600 रुपये रोजाचे। त्याच्यामुळे या धंद्यामध्ये जास्त नफा नाही राहिला आता। 5-6 मजूर आहे। कुकिंग काय, जो दरवर्षी माल बनवतो मी तेवढाच बनवतो, जास्त माल बनवला जात नाही। मजुरामुळे जास्त माल बनत नाही। जेवढा माल बनतो माझा तेवढा बुकिंग साठी जेवढा राहतो तेवढाच बनवतो मी, शिल्लक माल बनवत नाही। कारण की मार्जिन काहीच नाही ना या धंद्यामध्ये, नफा नाही राहिला आता पहिल्यावानी। पहिले काय खूप नफा होता, आता काय झालं, जास्त करणारे झाले, त्याच्यामुळे धंद्यामध्ये नफा कमी झाला। यावर्षी किती लागवड केली? तरी 4-5 लाख रुपये लागवड झाली या धंद्याला। अपेक्षा काय, 1-2 लाख रुपये उरता। 4 लाख लावले तर 2 लाख उरता बस। आपले गणपती जातात बुलढाणा, मोताळा, मलकापूर, धामणगाव, फत्तेपूर, शिरपूर। दरवर्षी मी बिझनेस करतो गणपतीचे, आणि मागच्या वर्षी पण गणपती घेऊन गेले होते इथं। पण मागच्या वर्षीचे जे रेट होते या वर्षापेक्षा थोडं जास्त झालं ना, कारण की महागाई जास्त झाली आणि पेट्रोलचे भाव वगैरे वाढल्यामुळे गणपती रेट बी वाढले। आणि भावामध्ये कमी म्हणजे एका मुठीवर 200-300 रुपये वाढलेले आहे। तर जास्त वाढल्यामुळे ते गणपती मोठे गणपती घेण्यापेक्षा आता आम्ही लहान गणपती घेत आहे। कितीची बुकिंग करत दरवर्षी? दरवर्षी आम्ही 10 ते 15 हजाराचे बुकिंग करतो, पण या वर्षी आम्ही 8 ते 10 हजार पर्यंत करत आहोत। मी राहणार राजूरची आहे। माझा तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा। माझे पप्पा हे 30 वर्षापासून मूर्तिकाम करतात, जसे की गणपती, देवी, दुर्गा देवी, महालक्ष्मी आणि इत्यादी। म्हणजे जे POP पासून जे माल बनतो तो बैल वगैरे ते आम्ही होलसेल मध्ये पंत्या वगैरे आणतो। पण ह्या वर्षी असं झालेलं आहे की बा कमीत कमी 30% ते 25% भाव वाढलेले आहे। तरी मजूर आमच्याकडे दरवर्षी 8-9 मजूर असतात, पण ह्या वर्षी असं झालेलं आहे की मजूर म्हणजे दुसरं काम करतात, कारण की त्यांना तिकडे मजुरी जास्त भेटते। आमच्याकडे दरवर्षी म्हणजे कमीत कमी मागच्या वर्षी आम्ही 550 ते 600 रुपये मजुरी दिली। पण यावेळेस मुलं असे म्हणतात की बा आम्हाला मजुरी वाढून भेटावी, कारण की आमचं घर भागत नाही, असं तसं। बरं ठीक आहे, तरी त्या कारणामुळे आम्हाला यावर्षी मजूर खूप कमी भेटलेले आहेत। यावर्षी आमच्याकडे फक्त 4 मजूर काम करतात, कारण की बाकीचे काही होते जे कामगार मध्ये कामाला लागले। आणि यावेळेस असं झालंय की बा जी पन्नी आम्हाला, छोट्या मूर्त्यांची जी पन्नी आम्हाला 1 रुपयाला भेटायची ती आता 2 ते 3 रुपयाला भेटायला लागली। ते पण आमच्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल नाही, तरी माझ्या पप्पांनी ती पन्नी पुण्यावरून, मुंबईवरून मागवलेली आहे। आणि यावर्षी जे कलर भेटायचे, दरवर्षी जे कलर भेटायचे ते आम्हाला कमीत कमी यावर्षी 25 ते 30% वाढून भेटलेले। तरी आमची एवढी विनंती की बा काही कमी करावे भाव, आम्हाला काही प्रॉफिट याच्यामध्ये भेटत नाही। आमचा धंदा होतो त्यामध्ये आम्हाला दरवर्षी 1 ते 1.5 लाख रुपये उरतात। यावर्षी आता काय होते बघू। आमच्याकडे घरचा माल असतो, 4000 मूर्ती असते,
तर यावेळेस आम्ही हे 3000 मूर्ती मजुराकडून काढून घेतली आणि घरच्या घरी रंगवली. जसे की माझी मम्मी, मी, माझी छोटी बहीण, माझे पप्पा, आम्ही सर्वांनी रंगवली. आणि ते काम झाले असल्यामुळे आता माझं कॉलेज सोडून मला हे काम करावं लागत आहे, कारण की आमच्या गावामध्ये मजूर मिळत नाही. आम्ही राजस्थानवरून मजूर बोलवले काही आणि त्यांच्याकडून आम्ही मोठा माल काढून घेतला. जसे की 5 फूट, 6 फूट, 2 फूट, 4 फूट, 5 फूट असे आम्ही मूर्त्या काढून घेतलेल्या आहे.